नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. संग्रामपूर येथे 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयस्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोत्री शरण पंचशील घेण्यात आले असून त्यानंतर डॉक्टर प्राध्यापक सरोदे साहेब यांनी 1 जानेवारी 1818 या दिवसासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयभान दांडगे यांनी केले, तर प्रास्ताविक तुषार तायडे यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व आले त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सरांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन आजच्या या दिनाचं काय महत्व आहे, शौर्य दिन म्हणजे काय, खरं तर आता पाहिला आपण 4 महिलांनी हात वरती केले, शोकांतिका म्हणावं लागेल. एवढ्या महिला जमल्या. 1818 पासून 1 जानेवारी 1818 पासून हा दिवस साजरा केला जातो. बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणतो स्वतःला आपण. शर्मिंदीची गोष्ट आहे की 1818 पासूनची घटना आपण कितीतरी 56 पासून बौद्ध धर्मात आलो. आज 65-70 वर्ष होऊ राहिले आणि त्या दिवसाबद्दल आपल्याला माहिती नाही. विचारलं तर 4 महिला हात वर करतात. जमलेल्या कितीतरी महिला आहेत. असं नाही की मग काही जण म्हणतील की आम्ही शिकलेला नाही, अशिक्षित आहोत. मग काय अशिक्षित असेल तर माहिती असणं आपलं काम नाही, माहित होणार नाही. केव्हा होईल? जेव्हा आपण काही ऐकू. आणि ऐकू केव्हा? जेव्हा ऐकण्याची मानसिकता असेल तेव्हा. ती मानसिकता पहिले निर्माण केली पाहिजे. आणि आताही जर ऐकायचं असेल तर पूर्ण मानसिकतेने ऐका, की जेणेकरून या कार्यक्रमाचा कुठेतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे. नाहीतर पुढे असं व्हायला नको की कोणी या ठिकाणी विचारणार की आजचा दिवस काय, या दिवसाचं महत्व काय आणि किती महिलांना माहिती आहे, असे 4 हात वर होतील. ही शोकांतिका नका होती. तर आता सर जे मार्गदर्शन करतील ते सर्वांनी शांततेनं गांभीर्यानं या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे की खरोखर आजचा दिवस काय आहे म्हणून. तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांना आजच्या दिनाचं महत्व या ठिकाणी समजून सांगावं. माननीय डॉक्टर अशोक सरोदे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये शत्रूची मुंडकी उडवून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्मातील अनिष्ट चाली रूढी विरुद्ध सामाजिक समतेचे बंड करून उठणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ही पृथ्वी शेषाच्या फणेवर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असा महामंत्र सांगणारे अण्णाभाऊ साठे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना आणि महानायकांना मी त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते 500 शूरवीर महार 1 जानेवारी 1818 त्यांनी असा पराक्रम केलेला आहे आणि त्यासाठी ते 1 जानेवारी 1818 आपण शौर्य दिन म्हणून साजरा करतो आणि त्याला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आताच या ठिकाणी सूत्रसंचालन करत असताना आणि प्रस्तावित करत असताना माझे मित्र तायडे यांनी सांगितलं की या दिनाचं महत्व काय असतं किंवा आपण कशासाठी जमलेलो आहोत. बऱ्याचशा लोकांना हा दिन का साजरा केला जातो, याचं काय महत्व आहे हे माहीत नसतं. मित्र, आपण पाहतो की आपण आपल्या गावगाड्यापुरतं किंवा आपल्या परिवारापुरतं किंवा आपल्या गल्लीपुरतं फिरत असतो आपण. परंतु ज्यावेळेस आपण गावामध्ये चक्कर मारतो किंवा इतरत्र कुठेतरी जातो आणि त्या ठिकाणी असे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात आणि साहजिकच तुमच्या बरोबर जर इतर कास्टचा कोणी एखादी बाई असेल, एखादा मित्र असेल, तुम्हाला ते विचारलं की अरे आज काय असतंय, की मी तिथं गाणे ऐकले, फोटो पाहिला वगैरे, तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या ठिकाणी जर आपल्याला सांगता आलं नाही तर आपली मान हे शर्मेने खाली जाते. म्हणून कमीत कमी संपूर्ण इतिहास जरी माहित नसला तर त्याची पार्श्वभूमी तरी थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहतो की या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीयता होती. मग त्या जातीयतेची सुरुवात आपण पाहतो की
इसवी सन पूर्व कालखंडामध्ये, म्हणजे आपण इसवी सन मोजतो ना, इसवी सनाच्या अगोदरपासून जातीयता होती. या जातीयतेच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. कुणी सांगतं की 6400 जाती आहेत, दुसरा एखादा विचार प्रवाह सांगतो की 7000 जाती आहेत, तिसरा विचार प्रवाह सांगतो की या देशामध्ये जवळपास 8000 जाती आहेत. अशा प्रकारे या जातीयतेचे मध्ये या मोठ्या प्रमाणात देशामध्ये जातीयता होती. ही काही लोक सांगतात की इसवी सन पूर्व कालखंडामध्ये होती, तर काही लोक सांगतात, काही विचारवंत सांगतात की इसवी सनाच्या नंतर या जातीची निर्मिती झाली. आणि त्या जातीची निर्मिती कशी झाली की वर्णव्यवस्था, प्रथम वर्णव्यवस्था होती आणि त्याच्यातून पुन्हा जातीयतेची निर्मिती झाली. एकंदरीत ही जी जातीयता होती, या जातीयतेचे चटके केवळ आजच्या समाजालाच पडलेले नाहीत, तर पूर्वी जो समाज होता किंवा आपले जे पूर्वज होते, या पूर्वजांना मोठ्या प्रमाणात जातीयतेचे चटके त्यांना बसलेले आहेत. वास्तविक पाहता जातीयचं प्राबल्य हे आपल्या देशामध्ये ज्यावेळेस पेशवे आले, या पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात जातीयचं स्तोम माजवलं. जातीयता जरी इसवी सनाच्या पूर्वी असली तरी देखील ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं या देशावर राज्य होतं, त्यावेळेस जातीयता होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या त्यांचे एक मावळे होते, या मावळ्यामध्ये समावेश केला होता. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये जरी जातीयता असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारे जातीय स्तोम न माजवता किंवा जात न करता प्रत्येक व्यक्तींना ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये शूरपण आहे, अशा सर्व लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली होती. पहा, 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे जातीय द्वेष न करता, कुठल्याही प्रकारे कुणालाही हीन न मानता सर्वांना आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. आणि आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे त्यांच्याकडे किल्ले होते, या किल्ल्याचे बहुतांश किल्लेदार हे महार सैनिक होते. मग हे महार सैनिकच का ठेवले होते त्यांनी? कारण त्यांना माहित होतं हे जे महार सैनिक आहेत, या महार सैनिकामध्ये एक लढवय्या बाणा आहे, ते शूरवीर आहेत. आणि म्हणून कितीही शत्रू असले तरी ते आपल्या किल्ल्याचं ते रक्षण करण्यासाठी कुठेही मागे पुढे पाहणार नाहीत. शेवटी प्राण त्यागतील, परंतु किल्ल्याचं संरक्षण करतील अशी त्यांना खात्री होती. आणि बहुतांश किल्ल्याच्या ठिकाणी हे जे महार सैनिक होते हे किल्लेदार होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जातीयतेचं प्रमाण कमी होतं. मग जातीयचं प्रमाण वाढलं केव्हा? तर ज्यावेळेस छत्रपतीच्या कालखंडानंतर आपल्याकडं पेशव्यांचं राज्य आलं. कारण पेशव्यांनी कपटाने जी मराठ्यांची सत्ता होती, ही मराठी सत्ता ही काबीज केली आणि पेशवाई सुरू केली. आणि पेशवाई सुरू केल्यानंतर पेशव्याच्या कालखंडामध्ये जातीयता एवढी वाढली, त्याच्यामध्ये मग त्यांनी एवढी जातीयता वाढली की आपल्याला सर्वसामान्य लोकांना, जे क्षुद्र लोक होते, जे गावकुसाच्या बाहेर राहणारे होते, त्या लोकांना त्यांनी एकतर त्यांना रस्त्यावर फिरणं देखील त्यांनी रस्त्यावर फिरू देत नव्हते, किंवा आपल्या सावलीचा विटाळ होत होता, आपल्या थुंकीचा विटाळ होत होता. अशा प्रकारे त्यांची जातीयता त्यांनी मोठ्या प्रमाणात माजवली होती. हे कुठेतरी चीड महार सैनिकांमध्ये होती. आणि म्हणून ज्यावेळेस ही जी लढाई झाली 1818 1 जानेवारी 1818 जी लढाई झाली, पेशवे आणि महार सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली. मग महार सैनिकांमध्ये जी महार रेजिमेंट होती हे ब्रिटिशाकडून लढत होती आणि पेशवाचे सैन्य होते. त्यावेळेस त्यांचं भीमा कोरेगाव या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये आपले जे महार सैनिक होते, 500 महार सैनिक होते, हे जे ब्रिटिशाकडून लढत होते, या 500 महार सैनिकांनी पेशव्यांचे जे 28,000 सैनिक होते, या 28,000 सैनिकांना अक्षरशः त्यांनी या भीमा नदीच्या ठिकाणी अक्षरशः कापून टाकलं. हे एवढं त्वेषाने, एवढं जोशाने लढत होते की त्यांना माहित होतं की या पेशव्यानं आमचे जे पूर्वज आहेत किंवा आम्ही जे आहेत, आम्हाला एवढं जातीयमध्ये त्यांनी गुरफटून टाकलं होतं की आमच्या ढुंगणाला त्यांनी झाडू लावले होते, गळ्यात मडकं बांधलं होतं
आणि अशा प्रकारे त्याची चीड होती आणि या चिडीपायी हे आपले जे महार सैनिक होते, या महार सैनिक हे आपण ब्रिटिशाकडून लढले गेले आणि या संपूर्ण जे पेशवे होते 28,000 पेशवे होते, या 28,000 पेशव्यांना त्यांनी अक्षरशः कापून टाकलं. आणि म्हणून तो दिन म्हणून शौर्य दिन आपण साजरा करतो. याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. तर पूर्वी देखील कुणाला माहित नव्हतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी प्रथम भीमा कोरेगावला गेले. त्यांनी तो स्तंभ शोधून काढला आणि त्या स्तंभावर ते जे लोक आहेत ते लोकांनी पाहिलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आपण शौर्य दिन साजरा करतो. मित्र, आपण पाहतो की अलीकडे काही 1-2 वर्षामध्ये या भीमा कोरेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला होता, दगडफेक झाली होती. ह्याची मानसिकता कुठली आहे की आणखीन जे सवर्ण जे लोक आहेत, या सवर्ण लोकांच्या मध्ये आणखीन जातीयता कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये दडलेली आहे आणि ती 1-2-3 वर्षापूर्वी ते उफाळून आली होती आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक केली होती. आज त्या ठिकाणी बरेचशी जनता, आपले जे लोक आहेत हे लोक त्या ठिकाणी त्या स्तंभाला फक्त मानवंदना करण्यासाठी जातात आणि एकंदरीत त्यांचा जो इतिहास आहे, आपला जो शूरवीरांचा जो इतिहास आहे, त्या विचारांना त्या ठिकाणी स्मरण करतात. मित्रांनो, आपणही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जातीयतेला बळी न पडता आपले जे पूर्वज आहे किंवा आपला जो इतिहास आहे हा शूरवीरांचा इतिहास आहे. आपण या शूरवीराचे वंशज आहोत हे कुठेही आपण विसरता कामा नये. तेव्हा येणाऱ्या कुठलेही आपलं संकट असेल, कुणी अन्याय अत्याचार करत असेल, तर आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करून कुठल्याही अन्याय अत्याचारा बळी न पडता आपण तितक्याच द्वेषानं त्याला विरोध करणं शिकलं पाहिजे. या ठिकाणी मला जे 2 शब्द बोलण्याची विनंती केली त्याबद्दल मी आयोजकाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. धन्यवाद. गर्जना मराठी न्यूज करिता उद्यभान दांडगे, संग्रामपूर.